आत्ता सुरू झाला. नमस्कार. स्वयंअध्ययनाच्या 40व्या भागामध्ये आज आपण येतोय. गेल्या वेळेला आपण पाठांतराला जवळजवळ पूर्णविराम केला होता. एकच गोष्ट फक्त सांगायची राहिली होती की अतिनिद्रा किंवा कमी निद्रा याचा पाठांतरावर परिणाम होतो. दुसरी गोष्ट सांगायची राहिली होती ती म्हणजे तुमचा आहार कसा आहे त्याचा पाठांतरावर खूप खूप परिणाम होतो. पण आत्ता त्याच्यावर मी बिलकुलच बोलणार नाही आहे. आहार हा पूर्णपणे वेगळा आपण कधीतरी विषय घेऊ. आज आपण पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहोत आणि ते म्हणजे स्मरण, मनन आणि चिंतन. मुळात स्मरण, मनन, चिंतन म्हणजे काय त्याचा अर्थ समजून घेऊया. आणि अर्थ समजून घेतला की ह्या तिन्ही गोष्टीचं जर मिश्रण एकत्र करू शकलात. या एकमेकापासून वेगळ्या बिलकुलच गोष्टी नाही आहेत, एकमेकात गुंतलेल्या आहेत, सहाय्यभूतसुद्धा म्हणता येणार नाही. स्मरणापासून मनन, मननापासून चिंतन, चिंतनापासून एकमेकापासून वेगळ्या करताच येणार नाहीत अशा ह्या गोष्टी आहेत. मला वाटते ह्याचं महत्त्व भारतीय आपल्याला संस्कृतीमध्ये बिलकुलच नवीन नाही आहे. आपण पूर्वी साधू संतांच्या अनेक गोष्टी ऐकतो. अगदी समुद्रमंथन असेल किंवा भागीरथी जी नदी होती म्हणजेच गंगा नदी, तिला भागीरथांनी खालती आणलं ते असू शकेल, किंवा जे निरनिराळे शोध लागले, धातुशास्त्र असेल, वनस्पतीशास्त्र असेल, वैद्यकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, गणित असेल, खगोलशास्त्र असेल, या सगळ्या गोष्टी आपल्या साधू संतांना जमल्या. त्या ह्या मनन, चिंतन आणि स्मरण ह्या त्रयीच्या साहाय्यानेच जमल्या. अर्थातच हे सगळं असेल की एकाग्रता आपोआपच येते, वेगळी नसते. पहिल्यांदा याची आवश्यकता काय आहे तर आपल्यालाच आपल्यातले क्षमता माहिती नसतात आणि त्यामुळे आपण ध्येय लहान ठेवतो. उच्च जर तुम्ही ध्येय ठेवलं तर तुम्हाला काहीही शक्य होऊ शकतं. पहिल्यांदा एक नानासाहेब परुळेकर हे सकाळ वृत्तसमूह त्याचे हे संपादक अनेक वर्ष होते. ते काय म्हणतात बघा की प्रत्येक विद्यार्थी हा अणुबॉम्बच्या क्षमतेचा आहे. त्याच्यातील क्षमतेची त्याला जाणीव झाली पाहिजे. दिवसातील 14-15 तास विद्यार्थी अभ्यासात रमू शकतो, मात्र याचा अर्थ त्यांनी केवळ घोकंपट्टी करणे या गणित सोडवत बसणे असा मात्र नाही आहे. समोर पुस्तक नसले तरी विचारांच्या, आठवणींच्या, निरीक्षण, कल्पनाशक्ती, अनुभव यांच्या आधारे विषयाचा अभ्यास छोटा भाग सोडवता येतो आणि मूलतः अभ्यासावर शक्ती केंद्रित करता येते. तेव्हा असंच आपल्याला करायचं आहे. तेव्हा स्मरण म्हणजे नेमकं काय तर लक्षात राहणं आणि हवं तेव्हा आठवणं हे महत्त्वाचं आहे. कारण कित्येक वेळेला आपण काय करतो, लक्षात आहे माझ्या पण परीक्षेच्या वेळेला विसरलं. अगदी साधी गोष्ट आहे ना, बाबा काहीतरी मागतात, अगं तो स्क्रूड्रायव्हर दे किंवा आणखीन काहीतरी एखादं औषध आहे का घरात, थर्मामीटर आहे का घरात. आई म्हणते हो नक्की आहे, पण आहे त्या वेळेला काही विचारीला सापडत नाही. असं उपयोगी नाही ना. तेव्हा आपल्याला कोणतीही गोष्ट असू देत, कोणत्याही विषयाच्या संदर्भात असू देत, ती लक्षात राहणं आणि हवं तेव्हा आठवणं म्हणजे बरोबर स्मरण असणं. दुसरी जी गोष्ट आहे मनन, चिंतन म्हणजे सतत तोच विचार मनात घोळत राहणं. रात्रंदिवस दुसरा विचारच नाही, म्हणजेच मनन आणि चिंतन. अर्थातच मला असं वाटतं की तुम्हाला मनन, चिंतन आणि आपल्या रक्तात ते भिनलं पाहिजे. आपण आपलं जे ध्येय आहे, जे आपल्याला करायचं आहे त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे. असं जर आपण करू शकलो, मनाला जिंकलं पाहिजे, मन आपलं इकडे तिकडे जाता कामा नये, आपल्या ध्येयावरून विचलित होता कामा नये, कितीही प्रलोभनं आली तरी त्याला आपण बळी पडता कामा नये. आणि मग असं जो करू शकतो त्याला यशशिखरावर पोचता येतं. आता ही यशशिखरं वेगवेगळी असू शकतील, स्मॉल टर्म किंवा बिग टर्म, मध्यम किंवा दीर्घ मुदतीचं ध्येय. कोणत्याही बाबतीमध्ये हे तेवढंच खरं आहे. निव्वळ तुम्हाला काही उदाहरणं दिली तरी पटेल. मनन त्याचाच विचार, दुसरा विचार मनात यायचाच नाही म्हणजे मनन. चिंतन म्हणजे तसंच की त्याच गोष्टीचा विचार करत राहायचं. आता ह्याच्यामुळे नेमकं काय होऊ शकतं तेवढंच मला वाटते मी आज सांगितलं तरी पुरेसं आहे. तुम्हाला मला वाटते सगळ्यांना मीराबाईंची भजनं नक्की माहिती आहेत. पण मीराबाईंचा शेवट कसा झाला माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे की अगदी लहानपणी मीराबाईंचं लग्न खेळामध्ये लुटुपुटीचं श्रीकृष्णाशी लागलं आणि तिने मग आयुष्यभर श्रीकृष्णालाच आपला जो काही श्रीहरी आहे त्यालाच आपला मानला, त्याचीच त्यांनी भक्ती करत राहिली. आणि त्याची भक्ती करणं ती ज्या घरात राजघराण्यात गेली होती तिकडे मान्य नव्हतं. मग तुम्हाला बाकी विषाचा पेला वगैरे हा सगळा भाग माहिती आहे. मग तिने काय केलं असेल तर आपला राजवाडा सोडला आणि आपली भजनं गात एकतारीवर ती पांढरी साडी नेसलेली आहे, गळ्यात माळा आहेत आणि मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना तिचा फोटो डोळ्यासमोर माहिती आहे.
पण अशी फिरत असताना ती लांब 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 जाते आणि राजवाडा सोडून दिलेला असतो आणि तिच्या सासरच्या लोकांना हे बिलकुल पटत नसतं की अनवाणी आपल्या घरातली एखादी राणी जी आहे ती अशी फिरत राहते. खरं तर तिचा नवरा गेल्यानंतर त्या काळच्या प्रथेप्रमाणे तिने सती जायला हवं, तर तसं तरी नाहीच. ती म्हणते नाही 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 नाही, माझा श्रीहरी अजून आहे. आणि मग अशी ती एका तीर्थक्षेत्री गेलेली असताना राजाचे नौकर तिला पकडायला येतात. तेव्हा ती अर्थातच अगदी मगन ध्यान लावून भजन गाण्यात तल्लीन झालेली असते. तेवढ्यात तिचं कोणतरी लक्ष वेधतं की अरे बापरे, ते बघ तुझे राजाचे शिपाई पकडायला आलेत. तेव्हा ती काय करत असेल तर ती धावत 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 गाभाऱ्यात जाते आणि श्रीकृष्णाची जी मूर्ती असते तिला घट्ट मिठी मारते, बिलगते. आणि गंमत काय होते बघा की राजाचे जे सैनिक तिथपर्यंत येतात त्यांना काय दिसतं तर एक बिजली आकाशात नाहीशी झालेली आहे, उडालेली आहे, सामावली गेलेली आहे. आणि मीराबाईची जी साडी होती ना ती साडी त्या मुरलीधराच्या मूर्तीभोवती लपेटली गेलेली आहे. म्हणजेच त्या मुरलीधरामध्ये ती एकरूप होऊन गेली. इतकी एकता नाता, इतकी एकता नाता. तुम्ही म्हणाल की बाई तर हे खूप जुनं काहीतरी उदाहरण झालं. तुमच्या परिचयाचं आणखीन एक उदाहरण देते. त्यामध्ये शिवाजी महाराज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, अनेक गोष्टी माहिती आहेत. ते जेव्हा आग्र्याला गेले होते तेव्हा काय झालं तेही माहिती आहे, आग्र्याहून सुटका गोष्टही तुम्हाला माहिती आहे. तेव्हा पण ते कोणत्या एकाच गोष्टीचा विचार करत होते, इथून सुटका कशी होईल. मग मला सुटका हवी आहे, मग हा मार्ग, तो मार्ग, तो मार्ग, तो मार्ग, तो मार्ग, कोणता मार्ग, त्या मार्गावरचे धोके काय आहेत, फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, रिस्क किती आहे, किती वेळ लागेल, रात्रंदिवस त्याचाच विचार, त्याचाच विचार, त्याचाच विचार. आणि मग शेवटी त्यांना युक्ती सुटली आणि मग ते निघाले. अशी एक नव्हे, दोन नव्हे, असंख्य उदाहरणं. आणखीन एक तुम्हाला अगदी वेगळं उदाहरण देते, कदाचित तुमच्यापैकी अनेकांना माहिती नसेल. सुषमा स्वराज्य हे नाव सगळ्यांना माहिती आहे. सुषमा स्वराज्य तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्या नॉर्थ इंडियन, हिंदी त्यांची बोलीभाषा, त्या वकील होत्या, राजकारणामध्ये BJPच्या मोठ्या नेत्या होत्या आणि परराष्ट्र मंत्र्यांची कारकीर्द त्यांची अतिशय अप्रतिम अशी नावाजली जाते. त्या इलेक्शनला उभ्या राहणार होत्या, मात्र कुठे उभ्या राहणार ते शेवटपर्यंत सांगितलं गेलं नव्हतं. कारण असं ठरलं होतं की जिथे सोनिया गांधी उभ्या राहतील त्याच्या विरुद्ध सुषमा स्वराज्य उभ्या राहतील. का बरं? सोनिया गांधी ह्या जन्मानी परकीय आहेत. त्या बहु जरी असल्या तरी भारतीयत्व पूर्ण त्यांच्यामध्ये भिनलेलं नाही आहे. त्यांना त्यावेळेला तर हिंदी पण नीट बोलता येत नव्हतं. आणि सुषमा स्वराज हा टिपिकल भारतीय स्त्रीचा नमुना. तसंच कुंकू लावलेलं, मोठं कुंकू लावलेलं, मोठे लांब केस, त्याचा अंबाडा बांधलेला आणि लांब हाताचा ब्लाऊज घातलेला आणि कायम साडी नेसणाऱ्या अशा या सुषमा स्वराज्य. त्यावेळेला सुषमा स्वराज्य यांनी कोणतं त्यांच्यावर निवडायची वेळ आली? चिकमंगळूर. कारण सोनिया गांधी ते उभ्या राहणार होत्या. कुठे आहे चिकमंगळूर? ती सेफ सीट होती, पण ती होती कर्नाटकामध्ये. अतिशय मागास भाग, ग्रामीण भागामधल्या लोकांना अर्थातच भारतीय स्त्रीचं आकर्षण वाटणार, म्हणून सुषमा स्वराज्य त्यांच्या विरुद्ध उभ्या राहिल्या. मात्र त्यांना एकच माहिती होतं की तिथल्या लोकांशी मी बोलणार कसं, कारण साऊथ इंडियामध्ये हिंदी नाही फारशी वापरली जात. मग त्या म्हणाल्या की तिथल्या लोकांची जी भाषा आहे ना ती मला शिकली पाहिजे. पण कशी शिकणार? कारण जेव्हा त्या अर्ज भरायला चाललेल्या होत्या त्यावेळेला अगदी थोडे दिवस हातात उरलेले होते. मग त्यांनी नेमकं काय केलं असेल तर एक ट्युटर ठेवला आणि अक्षरशः विमानामध्ये पण तो त्यांच्याबरोबर होता, रात्रंदिवस त्यांच्याबरोबर होता. 1, 2, 3 दिवस काय असतील ते. तेवढ्या वेळामध्ये त्यांनी शब्द, वाक्यरचना सोपी शिकून घेतली आणि मजा म्हणजे त्या प्रचारात त्यांनी त्यांच्या बोलीभाषेतून भाषण दिलं. मला वाटते एरवी आपण नेहमी म्हणतो ना, बापरे मला नाही इंग्लिश जमत, संस्कृत नाही जमत, हिंदी नाही जमत. का नाही जमत? आपली तेवढी तीव्र इच्छा नसते. या ठिकाणी सुषमा स्वराज्य सगळा डाव पणाला लावला होता ना त्यांनी. स्वतःची प्रतिष्ठा, पक्षाची प्रतिष्ठा, देशाची प्रतिष्ठा. भारत की बेटी है मैन. तेव्हा अशा गोष्टी, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या स्मरण, मनन आणि चिंतन कसं होतं तर त्याच्याशी एकरूप होऊन जाणं आपल्या ध्येयाशी, म्हणजेच मनात सतत ठसवत राहणं, त्याचं चिंतन करत राहणं, विचार करत राहणं, म्हणजेच तेच. मला वाटते तुम्हाला माहिती आहे की कथासागरच्या भागामध्ये मी तुम्हाला गंगावतरणाची कथा सांगितली होती, बरोबर? त्यांचं ध्येय काय होतं? त्या सागर राजा असेल किंवा त्याचा मुलगा असेल, त्यांचा नातू असेल, कोणालाही स्वतःसाठी काहीच नको होतं. स्वतःला राज्य हवं आहे, सोनं नाणं हवं आहे, प्रतिष्ठा हवी आहे, पैसा हवा आहे, काहीच नको होतं. तर आपले जे पितर आहेत
त्यांना मुक्ती मिळावी. आणि त्या भागामध्ये पाऊस कमी पडत होता, कित्येक वर्ष दुष्काळ पडला होता, लोकांचे हाल होत होते, पाणी हवं होतं, म्हणून त्यांना स्वर्गातली गंगा पृथ्वीवर यायला हवी होती. म्हणजेच बघा, तुमचं ध्येय ठरवताना सुद्धा तुम्ही जेव्हा स्वतःच्या पलीकडे जाऊन दुसऱ्याचा विचार करता तेव्हा तुम्हाला मनन चिंतनामध्ये जास्ती घडता येतं आणि अधिक लाभ होतो. कारण त्यावेळेला तुम्ही ऐकली आहेत ती पूर्ण कथा की भगीरथ हा जो त्यांचा पुत्र होता त्यांनी ही शेवटी गंगा पृथ्वीवर आणली. त्याच्यानंतर अर्थातच गंगा ही जगामधली आत्ताची एक सगळ्यात मोठी पवित्र नदी मानली जाते. असं हे परत लक्षात ठेवा की तुमचं ध्येय मोठं ठेवा. त्या ध्येयाच्या पाठी सतत सतत तोच विचार. मग काही वेळेला ते अल्पकालीन असेल, म्हणजे पाढेपाठ करायचे, बाईंनी दिलेला त्याचा उतारा करायचा आहे, निबंध लिहायचा आहे, कोणतंही ध्येय असू शकेल. किंवा तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे, मग खेळामध्ये तुम्हाला तज्ज्ञता हवी आहे, किंवा नाटकामध्ये भाग घ्यायचा आहे, क्रीडा महोत्सवामध्ये तुम्हाला एखादं नृत्य सादर करायचं आहे. छोटे छोटे झाले ना हे ध्येय, त्या वेळेला ते ध्येय तुमच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे, एकच आणि एकच. आणि मग अशी छोटे छोट्या ध्येयांची मालिका साध्य करत करत तुम्हाला एकदा आत्मविश्वास आला की येस, मी जर या प्रकारे सतत एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं तर मला यश मिळतं. मला वाटते शाळेत तुम्हाला बाई अनेक वेळेला उदाहरण सांगत असतील की एक भिंग, जर मोठंच्या मोठं भिंग ते सूर्यप्रकाशाच्या खालती धरलं, बहिर्गोल भिंग, आणि कागद जर खालती ठेवला, एरवी कागद उन्हात ठेवला तर कागद जळत नाही ना, पण तो भिंग आहे आणि त्याच्या खालतीचा कागद ठेवला तर तो जळतो. मला वाटते तुम्ही हल्ली जाता की नाही माहिती नाही, पण पूर्वी आम्ही एकदा आपल्या सांताक्रूजला जी ऑब्झर्वेटरी आहे तिकडे गेलो होतो. तर तिकडे त्या ऑब्झर्वेटरीमध्ये त्या काळी, आता तंत्र बदललं असेल, त्या काळी त्यांनी सूर्याची उष्णता, तापमान मोजण्याची काय रीत होती तर तीच होती. एक बहिर्गोल भिंग आणि कागदाचा रोल होता आणि तो कागदाचा रोल हळूहळू मेजर करून फिरत असे. त्याच्यावरून कळायचं की दिवसाचं तापमान कसं वाढत गेलं, कसं कमी होत गेलं, पण तो काळेपणा जो आहे तो कमी जास्ती होत असे. तेव्हा अशा ह्या गोष्टी कॉन्सन्ट्रेशन आणि मनन आणि चिंतन सतत केल्यामुळे तुम्हाला साध्य होतं. मला वाटते तुम्हाला माहिती आहे की सावता माळी जो होता तो काय म्हणायचा, कांदा मुळा भाजी सारी विठाई माझी. प्रत्येकात तो विठ्ठलाला बघायचा. तसं तुम्ही जेवता खाता प्रत्येक गोष्टी तुमचं ध्येय जे आहे ते शोधायचा प्रयत्न करायचे. मग बाईंनी एखादं निरीक्षण घेऊन आणायला सांगितलेलं असेल, काही असू शकेल, किंवा गोरा कुंभार, ते तर तुम्हाला माहिती आहे की विठ्ठलाशी इतका एकरूप झालेला होता की स्वतःचा मुलगा माती तुडवता तुडवता त्या चिखलामध्ये आला, तुडवला गेला, तरी त्याला भान राहिलं नाही. मला वाटतं ह्या सगळ्या कथा फक्त एकच सांगतात की तुमचं ध्येय ते सुरुवातीला छोटं टप्प्याटप्प्यात करेपर्यंत अंतिम तुमचं जे ध्येय आहे ते ध्येय जर सतत मनात स्मरत ठेवलं तर तुमचं स्मरणही चांगलं होतं, मननही चांगलं होतं आणि चिंतनही चांगलं होतं. ज्या वेळेला तुम्ही पाठांतर करता तेव्हाही आपण म्हटलं होतं की रोज एकाच वेळेला 10 वेळा म्हणण्यापेक्षा 10 दिवस जर म्हटलं तर तसं स्मरण, जी गोष्ट पाठ केली आहे, जी गोष्ट येते आहे, जी गोष्ट माहिती आहे ती कधीतरी शांत बसा आणि आठवायचा प्रयत्न करा. तुम्हाला असं आठवेल की ज्या गोष्टी तुमच्या रुटीनमध्ये मनाच्या खोल गाभाऱ्यात गेलेल्या आहेत त्यासुद्धा जेव्हा तुम्ही मनन स्मरण चिंतन करता त्यावेळेला आपोआप वर येतात, सरफेसवर येतात आणि तुम्हाला आठवतात. मला वाटते शाळेमध्ये आपल्याला रोज सांगतात गायत्री मंत्र म्हणा, ओंकार म्हणा आणि मग 2 मिनटं मौन करा. पण मुलांना कित्येकदा त्या मौनाचा अर्थ माहिती नसतो. हा मौन जेव्हा करतो तेव्हा तुम्हाला स्मरण करायचं असतं की आज नेमकं काय करायचं आहे, काल काय केलं. तुम्हाला त्याच काळामध्ये तुम्हाला कोणाच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे, आणखीन काही करायचं आहे तर 2 मिनटामध्ये. पण आपण नेहमी म्हणतो ना, मुंगी उडाली आकाशी तिने गेलेले सूर्याशी. मनाची ताकद अफाट आहे. एका काही मिनटामध्ये, सेकंदामध्ये कित्येक गोष्टी तुम्ही आठवू शकता की ज्या तुम्हाला एरवी अशक्यप्राय वाटतात. ही तुम्ही सवय लावून घ्या. प्रवासात, खेळताना, जेवताना कधीही तुम्ही कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचं स्मरण करत राहिला तर तुम्हाला आपोआप ती गोष्ट लक्षात तर चांगली राहते. आणि मग अभ्यासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर परीक्षेच्या वेळेला माझं विसरलं, आयत्या वेळेला मी गडबडून गेलो, मला काही कळलं नाही, अशी तक्रार करण्याची वेळ येत नाही. मनन स्मरण आणि चिंतन. मला वाटते बोलता बोलता मी सहज सांगूनच गेले की ओंकार गायत्री मंत्र, परत याचा उल्लेख एवढ्यासाठीच केला नव्हता की अगदी सुरुवातीला सवयी बघताना आपण बघितलं होतं की वज्रासनात बसा, अशा प्रकारे लक्ष केंद्रित करा, म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता लवकर होते.
झालेली एकाग्रता दीर्घकाळ टिकते आणि ज्या वेळेला तुम्हाला दीर्घ एक आपण म्हणतो ना असा एक कर्व तयार होतो आणि वर आल्यानंतर ज्या ठिकाणी वाटेल त्या ठिकाणी परत स्वस्थ बसा, परत तुमचं कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी करा. विश यू ऑल दी बेस्ट. थँक्यू. पुढच्या वेळेला याच्या पुढचा भाग. नमस्कार.